मंडळी नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या बुलेटिनमध्ये आपण करणार आहोत आज एक मोठा भांडाफोड. नाशिक शहरात तब्बल 2,87,000 दुबार मतदार असल्याचा खळबळजनक दावा शिवसेनेने केलाय. शिवसेनेच्या या दाव्याने निवडणूक आयोगाच्या मतदार याद्या शुद्धीकरण मोहिमेवर भलं मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. एकट्या नाशिकमध्ये जर इतक्या मोठ्या प्रमाणात दुबार नावं नोंदवली गेलेली असतील तर राज्यात अशी किती नोंदणी केली गेली असेल असा मोठा प्रश्न निर्माण झालाय. हे नेमकं प्रकरण काय आहे पाहूया न्यूज 18 लोकमतचा हा खास रिपोर्ट. नाशिक शहरामध्ये तब्बल 2,87,000 दुबार मतदार. शिवसेनेनं पुराव्यानिशी दाखल केलेल्या दाव्यानं खळबळ. मतदार याद्यांमध्ये घोटाळा करणारं मोठं रॅकेट. बोगस मतदान करून निवडणुका जिंकण्याच्या फंड्याचा न्यूज 18 लोकमतवर भांडाफोड. एकट्या नाशिकमध्ये एवढे बोगस मतदार तर राज्यात किती? शिवसेनेच्या दाव्यानं जिल्हा प्रशासनाची झोप उडाली. दुबार मतदारांवरतीच गुन्हे दाखल करण्याची प्रशासनाची तयारी. आगामी नाशिक महानगरपालिका निवडणुकांच्या पूर्वसंध्येला नाशिक शहरात तब्बल 2,87,000 दुबार मतदारांची नोंद झाल्याचा खळबळजनक दावा शिवसेनेनं केलाय. शिवसेनेचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी तब्बल 3 महिने निवडणूक आयोगाच्या मतदार याद्यांची छाननी केली आणि हा सगळा घोळ समोर आणलाय. दुबार नावं शोधण्यामध्ये साधारणतः मला 3 महिन्यांचा कालावधी गेला आणि त्यामध्ये 15 विधानसभा मतदारसंघ एकत्र करून एक वेगळ्या पद्धतीने, आता ते जाहीरपणे सांगत नाही मी, पण वेगळ्या पद्धतीने आम्ही ती तपासली आणि ती निश्चितपणाने त्याचा उपयोग प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण ती यंत्रणा जर वापरली तर दुबार नावं निश्चितपणाने बाहेर पडतात. तर ही नवीन जी यादी आमच्याकडे त्यांनी दिलेली आहे त्या यादीचं सुद्धा आपण पूर्णपणे क्रॉस व्हेरिफिकेशन करणार आहोत. डुप्लिकेट वोटर जर का नोंदला गेला असेल तर त्या रजिस्ट्रेशन ऑफ वोटर्सच्या तरतुदीप्रमाणे त्यांना नोटीस देऊन त्या एका ठिकाणी नाव त्यांचं ठेवलं जाणं, एके ठिकाणचं नाव जिथं ऑर्डिनरी रेसिडेन्स त्यांचं आहे तिथं ठेवणं आणि ऑर्डिनरी रेसिडेन्स जिथं नाही तिथनं वगळणं, अशी प्रक्रिया आहे. ती सतत चालू असणारी प्रक्रिया आहे. तर याकरता सर्व मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडे आम्ही त्या याद्या पाठवणार आहोत आणि त्याचं पूर्ण क्रॉस व्हेरिफिकेशन लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. शिवसेनेनं या प्रकरणी पोलिसात देखील धाव घेतली. पोलीस आयुक्तांना या प्रकरणी निवेदन देण्यात आलंय. तर निवडणूक आयोगाच्या सचिवांनी देखील भेटीची वेळ दिली असून त्यांनाही या प्रकरणाचे पुरावे लवकरच सादर करण्यात येतील. निवडणूक आयोगाकडे आम्ही उद्या जातोय. अविनाश सनस म्हणून त्या ठिकाणी सेक्रेटरी आहेत, त्यांना मी भेटणार आहे. त्यांची वेळ पण घेतलेली आहे. तर उद्या आम्ही जाणार आणि त्यांना सुद्धा हा मुद्दा मांडणार आहे. नाशिकमधील या दुबार मतदारांच्या नावाचा घोळ नेमका काय आहे आणि कोणते पुरावे शिवसेनेनं जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे सादर केले याविषयी माहिती जाणून घेतली आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांनी. कुठे कुठे नेमकं मतदान केलं आहे याचा शोध आता प्रशासनाला घ्यायचा आहे आणि जर प्रशासन या प्रकरणामध्ये शोध घेण्यात यशस्वी झालं तर या प्रकरणामध्ये जे जे व्यक्ती आहे ज्यांचं नाव दुबार झालेलं आहे आणि त्यांनी दोनही ठिकाणी मतदान केलेलं आहे अशा सगळ्या व्यक्तींवरती गुन्हा दाखल करण्याची कारवाई जिल्हा प्रशासनाला आणि पोलिसांना करावी लागणार आहे. त्यामुळं हे प्रकरण आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावरती वाद निर्माण करणार आहे आणि संभ्रम निर्माण करणार आहे. त्यामुळे प्रशासनाने देखील गांभीर्याने घेतलेलं आहे, पोलिसांनी देखील हे प्रकरण अतिशय गांभीर्याने घेतलं आहे. एकट्या नाशिक जिल्ह्यामध्ये ही अवस्था असेल तर राज्यात काय अवस्था असेल असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. शिवसेनेच्या दाव्यानं राज्य निवडणूक आयोगासमोर मतदार याद्यांच्या पुनर्पडताळणीचं मोठं आव्हान उभं राहिलंय. तर बोगस मतदारांवर गुन्हे दाखल केले जाणार का हे बघणं सुद्धा महत्त्वाचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक. या सगळ्याबद्दल अधिक तपशीलवार माहिती देण्यासाठी लक्ष्मण घाटोळ आपले प्रतिनिधी नाशिकहून आहेत. लक्ष्मण, तुमचा हा सगळा रिपोर्ट पाहिल्यानंतर एकच प्रश्न मनात निर्माण होतो, हा घोळ की घोटाळा? नाशिक
महानगरपालिकेच्या निवडणुका येऊन ठेपलेल्या आहे आणि त्याच्या पूर्वसंध्येला अशा प्रकारे 2,87,000च्या जवळपास दुबार नावं असल्याचा दावा शिवसेनेनं केलेला आहे। खरं तर अशा प्रकारची दुबार नावं ज्या वेळेला मतदार याद्यांमध्ये येतात त्यावेळेला मतदानाच्या दिवशी त्या ठिकाणी लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न निर्माण होतो आणि संघर्ष देखील करावा लागतो। मात्र या दुबार मतदारांमुळे नेमका कोणाला फटका बसतो तर तो या भागांमधून उमेदवारी करणाऱ्या लोकप्रतिनिधींना आणि निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांना। आपल्यासोबत असेच काही उमेदवार आहे, आपल्यासोबत दिलीप दातीर आहेत, यांनी विधानसभेची निवडणूक लढलेली आहे, मनसेचे ते जिल्हाध्यक्ष देखील आहेत। आपल्याला ह्या दुबार अशा प्रकारच्या मतदार याद्या ज्या वेळेला येतात किंवा नावं येतात याचा काय फटका आपल्याला सहन करावा लागतो? नाशिकमध्ये यापूर्वी देखील हा गोंधळ झालेला आहे। निश्चित सुरुवातीलाच जेव्हा विधानसभेची निवडणूक झाली आणि सन्माननीय जिल्हाधिकाऱ्यांना हे दुबार नावांसंदर्भात त्यांना तक्रार केली होती। मालेगाव बाह्य असेल, मालेगाव मध्य असेल, इगतपुरी तालुक्यातील अनेक नावं जे बाहेरचे नावं या नाशिक शहराचे जे काही 4 मतदारसंघ आहे त्यांच्यामध्ये समाविष्ट केलेले होते। तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं की पुन्हा एकदा मतदार नोंदणी झाल्यानंतर त्यात आपण दुरुस्ती करू, परंतु दुर्दैवाने तसं झालं नाही। परंतु आज जे काही शिवसेना म्हणजे राज्यातली जी सत्ताधारी आहे, पूर्वी शिवसेना भाजप एकत्र होती, त्यांनी ते ठरवून नावं यात समाविष्ट केले होते। आज शिवसेनेला उशिरा सुचलेलं शहाणपणे, पण काही हरकत नाही, देर आहे दुरुस्त आहे। आमची मागणी रास्त आहे की हे जे काही दुबार नावं आहे बाहेरच्या तालुक्यातले नावं या नाशिक शहरामध्ये मतदारसंघांमध्ये समाविष्ट केलेले आहेत ते लवकरात लवकर ते बाजूला केले पाहिजे, नाहीतर वेळेवरती पुन्हा इथले ठेवायचे की तिथले ठेवायचे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो। आमची कलेक्टरला रास्त मागणी आहे की लवकरात लवकर या नावं कमी करण्यात। कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो। नगरसेवक जे खरं तर सभागृहामध्ये निवडणुकीसाठी जात असतात, महापालिका निवडणुका डोळ्यासमोर आहे आणि याच दृष्टीवर आपल्याच पक्षाने ही मागणी केली की हे नावं काढण्यात यावी। नेमक्या अडचणी काय येतात, आपल्याला काय अनुभव येतो त्यावेळेला? आपण जर बघितलं, आता आपण बोललात का लॉ अँड ऑर्डरची जी सर्वात मोठी अडचण आहे त्या टायमाला आपण बघितलं तर काही आम्ही प्रभागामध्ये फिरत असतो, नेहमी लोकांच्या कामं करत असतो, तर ते लोक दिसती नाही आणि कधीतरी मतदानाला ते लोक येतात आणि कधी आल्यानंतर त्या मतदान यादीमध्ये त्यांचं नाव असतं। त्यावेळेस आम्ही त्यांना थांबवण्यासाठी कुठे सांगितलं की हे इथं राहत नाही, तर त्यावेळेस ते मतदाराचा अधिकार ते बजावत असतात आणि ते सांगत असतात की आमचं मतदार यादीत नाव आहे, आम्हाला मतदान करण्याचा अधिकार आहे। त्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी हतबल झालेलो असतो आणि आपल्या माध्यमातून एवढंच सांगेल की शहाणपण जरी लेट आलेलं आहे मान्य आहे, परंतु हे माननीय जे पक्षाचे काही आमचे जे नेते आहेत, महानगर प्रमुख आहेत, आमची जेवढी कोर कमिटी आहेत, त्यांनी कलेक्टरांना पुराव्यानुसार 2,87,000 एवढे मतदार जे बोगस म्हणजे दुबार झालेले आहेत, दोनदा नोंदवलेले गेलेले आहेत, ते नावं काढण्यासाठी त्यांचे पुरावे आदरणीय कलेक्टरांकडे दिलेले आहेत, CPंकडे देखील दिलेले आहेत आणि याच्या बाबतीत मला असं वाटतं का न्याय व्यवस्थेने याच्यावर थोडंसं व्यवस्थित लक्ष देऊन योग्य ती कारवाई करायला पाहिजे। आपण बघतो या खरं तर नगरसेवक जे निवडणूक लढतात त्यांच्या समोरच्या ह्या समस्या आहे की अशा प्रकारचे जे दुबार नावं असतात त्यावेळेला या अडचणी निर्माण होतात। आपण जर हा रिपोर्ट करत असताना 2 महत्त्वाच्या बाबी समोर आल्या, ज्यामध्ये एक गणेश खरपाडे नावाचा एक व्यक्ती आहे ज्याचं नाव नांदगाव विधानसभा मतदारसंघाच्या 113 नंबरच्या यादीत देखील आहे आणि त्याच गणेश खरपाड्याचं नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघ 125च्या यादी क्रमांक 1 मध्ये नाव आहे। त्यामुळे एकच व्यक्ती जो नांदगावमध्ये फोटो देखील सेम आहे, त्याचबरोबर त्याचं नाव देखील सेम आहे, अशा प्रकारचा एकच व्यक्ती जो आहे तो नांदगावमध्ये देखील आहे आणि नाशिकमध्ये देखील आहे। त्यामुळे ज्या वेळेला ग्रामीण भागातल्या निवडणुका नसतात त्यावेळेला हे लोक मोठ्या प्रमाणात शहरी भागात आणले जातात आणि त्यांच्याकडून हे मतदान करून घेतलं जातं। अर्थात इथे मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार करून अशा प्रकारचे मतदार आणले जातात आणि त्यामुळे जे खऱ्या अर्थानं निवडणुकीला लोक सामोरे जातात। मग प्रश्न हा निर्माण होतो ना की आता जर अशा प्रकारची 1-2 नावं असतील तर आपण त्याला घोळ म्हणू शकतो, जर लाखोंच्या संख्येनं ही नावं असतील तर त्याच्या माध्यमातून काही रॅकेट आहे का, हा घोटाळा आहे का आणि त्या दृष्टीनं त्याचा काही तपास केला जाणार आहे का? अगदी खरं आहे की ह्या मागे एक मोठं रॅकेट असतं, कारण ह्या अशा प्रकारच्या नावं नोंदणीसाठी एक मोठी टीम लागते आणि ही टीम कोणाकडे आहे असा जर विचार करायचा ठरलं तर ज्यांच्याकडे शिक्षण संस्था आहे, ज्यांच्याकडे सहकारी संस्था आहे, ज्यांचं नेटवर्क जिल्ह्यामध्ये आहे, अशा प्रकारचे जे राजकीय लोक आहे ते त्या पदाचा आणि त्या सगळ्या व्यवस्थेचा वापर करून असे दुबार नावं या भागांमध्ये नोंदवतात आणि त्यातून अशा प्रकारची दुबार नावं समोर येतात। आता प्रशासनाच्या समोर हेच चॅलेंज आहे की ही 2,87,000 नावं
जर मतदार याद्यांमधून वगळायची असेल तर ती कुठल्या तरी एका मतदानाच्या ठिकाणी त्यांना ती स्थिर करायची आहे। त्यामुळे हे लोक शोधायचे आहे। मात्र या प्रकरणामध्ये प्रशासनाने गांभीर्याने घेतलेलं आहे की ज्या लोकांनी जर दुबार मतदान केलं असेल असं जर निदर्शनास आलं तर त्या लोकांच्या विरोधामध्ये गुन्हे दाखल करण्याची कारवाई देखील प्रशासनाने सुरू केलेली आहे। त्यामुळे आता ज्यांची नावं दुबार आहे त्यांनी नागरिकांनी देखील आता याचा शोध घ्यायचा की आपल्या नावावरती कुठे कुठे दुबार करण्यात आलेला आहे, तर त्यांच्यावरती देखील गुन्हे दाखल करण्याची भूमिका ही प्रशासनाने घेतलेली आहे। त्यामुळे हे प्रकरण वाटतं तितकं सोपं नाहीये। पुढच्या काळामध्ये याच्यामुळे मोठा गोंधळ निर्माण होऊ शकतो। आज देखील शिवसेनेचं एक शिष्टमंडळ जे आहे ते निवडणूक आयोगाच्या सचिवांच्या भेटीसाठी गेलेलं आहे। आता नुकतीच त्यांची सचिवांसोबत देखील एक बैठक झालेली आहे आणि हे दुबार नावं वगळण्याचे आदेश सचिवांनी जिल्हा प्रशासनाला दिल्याची माहिती देखील समजते। लक्ष्मण, आता समजा एकट्या नाशिक शहरामध्ये, नाशिकमध्ये जर लाखोंच्या संख्येने हे सगळे मतदार ज्यांची दुबार नोंदणी झालेली आहे समोर आले, महानगरपालिका निवडणुकीमध्ये एखाद्या नगरसेवकासाठी निवडून येण्यासाठीचं जर आपण मतांचं गणित बघितलं तर काहीशे मतांनी या विजय पराजय असा असतो। मग इतक्या मोठ्या प्रमाणात जर नगरसेवकांच्यासाठी हे बोगस मतदार असतील किंवा दुबार मतदार असतील तर हे जिंकण्याचं आणि हरण्याचं सगळं गणित बदलणारी आकडेवारी आहे। त्यामुळे हे कुठंतरी त्याच्यासाठी जुळवून आणलेलं, घडवून आणलेलं हे सगळं आहे। अगदी खरं आहे की यामध्ये जे सुधाकर बडगुजर आहे शिवसेनेचे महानगर प्रमुख, त्यांनी जी पुरावे प्रशासनाला दिले आहेत ते देखील थक्क करणारे अशा प्रकारचे पुरावे आहे। एकाच व्यक्तीचं 2,87,000 ही नाव आहे। त्यामुळे हे घोळ हा फार मोठ्या प्रमाणातला आहे। आपण जसं म्हणालो की 1-2 मतांनी देखील काही उमेदवार पराभूत झालेले आहे। नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकींचा जर गेल्या पंचवार्षिकचा जर अभ्यास केला तर काही उमेदवार अवघ्या एका मतांनी पराभूत झालेले आहे। मग जर एका प्रभागामध्ये 200-500 असे जर पॉकेट वोटिंग जर बोगस करून घेतले जात असतील तर एखाद्या उमेदवाराला जो गेली अनेक वर्ष काम करतो त्या प्रभागामध्ये लोकांच्या समस्या सोडवतो त्याला देखील ह्या दुबार मतदारांचा आणि बोगस मतदानाचा मोठा फटका बसतो आणि त्याला काम करून देखील पराभूत व्हावं लागतं। आणि मग त्यानंतर ईव्हीएम मशीनवर संशय घेतला जातो आणि निवडणूक आयोगाच्या कामकाजावर देखील संशय घेतला जातो। मात्र हे सगळं जर टाळायचं असेल तर अशा प्रकारची ही जी बोगस मतं, ज्याला बोगसच म्हटलं पाहिजे असं शिवसेनेने म्हटलेलं आहे। अगदी थोडक्यात सांगा, वेळ आपल्याकडे खूप कमी आहे। खरं तर सरकार प्रशासनाच्या माध्यमातून सुद्धा वारंवार अशा प्रकारची नव्यानं नोंदणी होत असते, जुनं काढून टाकलं जातं। हे काम कुठंतरी चुकीच्या पद्धतीनं होत आहे। ज्या पद्धतीने शिवसेनेनं ह्या सगळ्या प्रकरणाचा शोध घेतलेला आहे, नेमका हे शोध घेण्याची त्यांनी कुठल्या प्रकारची प्रक्रिया वापरलेली आहे ही आता जिल्हा प्रशासन माहिती घेते आणि त्याच अनुषंगाने आता जिल्हा प्रशासन देखील पुढच्या काळामध्ये त्या सगळ्या प्रक्रियेचा उपयोग करून हे दुबार नावं जे आहे ते काढण्याचा प्रयत्न करणार आहे। मात्र प्रश्न आपण उपस्थित केल्याप्रमाणे हाच आहे की प्रशासनाची ही जबाबदारी आहे। खरं तर 5 वर्ष निवडणूक आयोगाचं काम हे काही 1-2 दिवस किंवा महिनाभर चालत नसतं। निवडणूक आयोगाची जबाबदारी जी आहे ती पूर्ण 5 वर्षासाठी आहे की जे लोकांची नावं मतदार यादीमध्ये नाही त्यांची नावं समाविष्ट करून त्यांना अधिक सजग व्हावं लागणार आहे। आणि केवळ नाशिक पुरतं नाहीये तर हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे जर बोगस मतदान होत असेल किंवा नावं दुबार नोंदवून जर अशा प्रकारे गणित बिघडवलं जात असेल, घडवलं जात असेल तर हे अत्यंत दुर्दैवी आहे, आपल्या लोकशाहीसाठी अतिशय धोकादायक आहे। तुम्ही सोबत राहाच लक्ष्मण, मी येतो तुमच्याकडे आणखीन एका महत्त्वाच्या बातमीबद्दल तुमच्याकडून जाणून घ्यायचं। बातमी नाशिकमधलीच आहे। नाशिकमध्ये बनावट नोटांचं रॅकेट उघडकीस आलंय। सुरगाणामधून नोटा छापणाऱ्या 7 जणांना अटक करण्यात आली आहे। रोजगार नसल्यानं छापल्या या नोटा बोगस हे सुद्धा समोर आले। 7.25 लाखांच्या नोटा जप्त केलेल्या आहेत। लक्ष्मण घाटोळ यांच्याकडे आपण पुन्हा एकदा जातोय। लक्ष्मण, सगळ्यांना माहिती आहे की नाशिकमध्ये नोटा छापण्याचे कारखाने आहेत, पण आता हे अशा प्रकारचे छोटे छोटे कारखाने सुद्धा गुन्हेगारांकडून चालवले जात आहेत। नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी ही कारवाई केलेली आहे। ज्या कारवाईमध्ये नाशिक पोलिसांना तब्बल 4.25 लाख रुपयांच्या ह्या बनावट नोटा सापडलेल्या आहे आणि ज्यामध्ये 100, 200 आणि 500 आणि 2000 अशा प्रकारच्या या नोटा आहे आणि 7 आरोपी पोलिसांनी या प्रकरणी जेरबंद केलेले आहे। खरं तर ग्रामीण भाग नाशिकचा जो हर्सूल आणि कळवणचा जो भाग आहे, ज्या ठिकाणी आदिवासी बहुल भाग मोठ्या प्रमाणात आहे, अशा ठिकाणी हे पैसे जे आहे ते वापरले जात होते आणि एका भाजी विक्रेत्याला हे पैसे देत असताना त्यांना संशय आला आणि
आणि त्यानंतर त्यांनी हे संबंधित त्या ठिकाणचे जे काही व्यापारी होते त्यांनी एकत्र येऊन संबंधित इसमाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं आणि ज्या वेळेला त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं त्यावेळेला त्याच्याकडनं हे मोठं रॅकेट जे आहे ते समोर आलेलं आहे आणि ह्यामध्ये फार काही तांत्रिक बाबी त्यांनी तपासल्या नाही, मात्र केवळ एका स्कॅनरच्या साह्यानं अशा प्रकारे नोटा ज्या आहे त्या बनवल्या जात होत्या आणि त्या नोटा ज्या आहे त्या बाजारामध्ये सर्रासपणे चलनात आणल्या जात होत्या आणि यासाठीचं मोठं रॅकेट काम करतो। मात्र यामागे काही बड्या लोकांचा अधिक हात आहे का याचा शोध आता पोलिसांना घ्यायचा आहे। यामध्ये 7 आरोपी जे पोलिसांनी अटक केलेले आहे, यामध्ये काही व्यापारी देखील आहे अशी देखील माहिती पोलिसांकडून कळतीये आणि काही त्याच भागामध्ये काम करणारे सायबर कॅफेवाले काही युवक आहे अशा लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। कोविड काळामध्ये जे काही सायबर कॅफे बंद होते त्यातून त्यांनी हे सगळं रचलं का किंवा त्यातून त्या काही दिवसांमध्ये हे सगळं त्यांनी प्लॅनिंग केलं का याचाही शोध आता पोलिसांकडून घेतला जातोय। मात्र हे संपूर्ण प्रकरण अतिशय धक्कादायक आहे, गंभीर आहे। यापूर्वी देखील नाशिक ग्रामीण पोलिसांनी अशाच प्रकारे बनावट नोटांचं एक मोठं रॅकेट उघडकीस आणलं होतं आणि आता पुन्हा एकदा नाशिकच्या ग्रामीण भागामध्येच अशा प्रकारे अत्यंत धक्कादायक असं प्रकार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। यासोबत महाराष्ट्राची खबरबात मध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय। ब्रेक नंतर इतर काही महत्त्वाच्या घडामोडी, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमतवर महाराष्ट्राची खबरबात। अनेक गावांमध्ये पावसाळ्यात नदी नाले दुथडी भरून वाहत असल्यानं रस्ते मार्ग बंद होतात, तर एका टोकावरून दुसऱ्या टोकावर जाण्यासाठी सुद्धा मार्ग उरत नाही। याच गोष्टीवर शहापूर तालुक्यातल्या आदिवासी मुलांनी एक भन्नाट पर्याय शोधून काढलाय। शहापूर तालुक्यातल्या दहिगाव ग्रामपंचायत हद्दीत तलवाडा, शिशवली अशा अनेक गावांमध्ये जाण्यासाठी मार्गच नसल्यानं तरुणांनी एक शक्कल लढवली आणि नदीच्या दोन्ही बाजूंना दोर बांधून त्यात लहान चेन कप्पी अडवून त्यात असा एक रोपवे बनवला जिथून लोकांना येणं जाणं सोपं झालंय। यानंतर जाणून घेऊयात आमच्या विशेष मोहिमेबद्दल। सॅनिटायझर हानिकारक आहेत का? लसी तुमच्या DNA मध्ये बदल करतात का? लसीकरण तुम्हाला कोविड-19 ची लागण करू शकतं का? असे काही प्रश्न तुमच्या मनात आहेत का? बरं, आता अशी एक जागा आहे जिथं तुमच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली जाऊ शकतात आणि हो, तुमच्या एका फोनवर। नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेच्या कोविड-19 विरुद्ध देशव्यापी लस जागृती मोहिमेचा एक भाग म्हणून संजीवनी अ शॉट ऑफ लाईफ संजीवनी व्हॉट्सअप हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे। तुम्हाला काय करायचंय? फक्त 7977773753 या क्रमांकावर व्हॉट्सअप करायचा आहे आणि तुम्हाला तुमची उत्तरं त्वरित मिळणार आहेत। माहिती जी क्रॉस चेक केलेली असेल तर वाट कसली पाहताय? कोविड-19 वर असलेले तुमचे सगळे प्रश्न व्हॉट्सअप करा आणि तुम्हाला हवी असलेली सगळी माहिती अचूक मिळवा। त्यासाठी तुम्हाला काय करायचंय तर तुम्हाला 7977773753 या नंबरवर व्हॉट्सअप करायचा आहे तुमचे प्रश्न। यासोबत बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।